मित्रांनो, आज आपण आलेलो आहे मिलिटरी हापशिंग या गावामध्ये. ज्या गावामध्ये अनेक फौजी असतात आणि या गावचं एक वैशिष्ट्य आहे, घरोघरी एकतरी फौजीच आहे. आणि त्याच गावामध्ये आत्ता नवचर्चित जॅकी अक्कू ड्रायव्हर हापशिंगे आत्ता भरपूर चर्चेत आहेत. वय कमी आहे पण भरपूर अनुभव आलेला आहे. आज त्यांची मुलाखत घ्यायला आलो त्यांच्या घरी. चला बघूया. ड्रायव्हर नमस्कार. नमस्कार. मित्रांनो, अक्कू ड्रायव्हर आहेत ते आणि ही सगळी इकडे ड्रायव्हर तुमची लावलेली बक्षिस आणि ट्रॉफी आहेत ना? हो. ह्या ढाले आहेत आंबेदर. या की इकडं. 1 2 4 3. ड्रायव्हर तुमचा नंबर मला वाटते कायम 3 नंबर 1 नंबर 2 ह्या नंबरातच असतात. नंबर ही सगळी भेटलेली ती इकडे पण आहे ते बाबाराजे केसरी, छत्रपती उदयनराजे केसरी. ड्रायव्हर ही 2023 ची ढाल आहे. हो, बैल पळत होता पारशा. परशा तुमचा बैल होता का? हो. ड्रायव्हर आता ही सगळं तुम्ही लावलेलं आहे. ज्यावेळेस नवीन कोण माणसं येते त्यावेळेस काय बघितल्यावर काय बोलते? काय आता ज्याला त्याला वाटतच की हं. काहीतरी नवीनच दिसतंय घरात. त्यांना वाटत असेल की ड्रायव्हरांनी नाव कमावलंय. बैलांना नाव लय केलं. बैलाने केलं ना? बैलांना किती वर्ष झाले ड्रायव्हर तुम्ही गाडी चालवता? 4-5 वर्ष 4-5 वर्ष चालू झाल्यापासून. चालू झाले. त्याच्या आधी हाणत होतो बिनजोडला याला, पण जशी मैदान चालू चर्चा झाली. चालतंय मित्रांनो, सविस्तर बसून मुलाखत घेऊया आणि त्यांचा गोठा पण बघूया. गोट्यात काय काय गाया किंवा बैल कोणकोणते आहेत. चला. ही शेतीची बैल आहेत ना? ही शेतीची बैल ती तुमच्या गावात शेतीची बैल पण भरपूर आहेत म्हणजे? लय बैल आहेत. आपला गोठा. मित्रांनो, शेतीची बैल आता कमी वया भेटते ती. ड्रायव्हरांच्या पण दावणीला बैल आहेत. हा पण बैल आहे त्यांचाच. त्याचं काय नाव आहे? थायमान. हा, थायमान. थायमान. ह्यो किती वर्षाचा आहे? त्याला झाली की 8-9 वर्ष होत आली आता. 8-9 वर्ष झाली. अजून काय काय आहे दावणीला? काय गाया 2 आहेत त्या. या की बघूया. गाया पण आहेत मित्रांनो. ही किती लिटर दूध देते? हिला 12 लिटर दूध आहे. 12 लिटर. गेल्या ती आता का बनाय त्याला 9 लिटर दूध आहे आता चालू. हिला 9 लिटर. हा. ड्रायव्हर म्हणजे तुम्ही सगळं उद्योग करताय शेतीतला? जोडधंदा पाहिजे काहीतरी. हा, सगळं मागे पाहिजे काहीतरी. आहे ना? नुसत्या गाड्या हाणून काय आहे माग बी शेतीचा व्यवसाय आहे. ड्रायव्हर आता आपण तुमच्या घरातली सगळी बक्षिसं ढाली बघितल्या, हो. ट्रॉफ्या बघितल्या, गोठा आपण सगळा फिरून बघितला. हे ज्यावेळेस सगळं आपण कमवत असतो ना, त्यावेळेस त्यातनं काय दिसून येते माहिती आहे का? तुमचं जी या मुख्य प्राण्याविषयी प्रेम आणि शेतकऱ्याच्या जी हाडात म्हणतात का नाही नाद, ते तुमच्या हाडात नाद दिसून येते. हो. कधीपासून ह्यात शिरला? कधीपासून? आता शाळा किती शिकला आणि त्यानंतर कसं ह्यात पडला? शाळा काय आपण 10वी. 10वी पासन जी शेतीच्या बैलांचा नाद लागला, ती बैलांच्याच माग भाडं बिडं केलं. भाड्या ह्याच्या बैल हाणून सगळं घर चांगलं व्यवस्थित केलं आपण. बैलांनी साथ दिली आपल्याला. म्हणजे शून्यातनं वर आणलं सगळं ह्या बैलांना. हा. ह्या बैलाचा बी हात आहे. हात आहे आणि कसं आहे, कष्ट केल्याशिवाय फळ नाही. कष्ट केलं, हळूहळू पुन्हा मैदान चालू झाली आणि पुन्हा जसे शर्यती चालू झाल्या, शर्यती बसणं सगळं जीवनच होता. ड्रायव्हर आता तुम्ही सांगितलं कष्ट केल्याशिवाय काय पर्याय नाही, भाडी वगैरे मारली. हो. आता नवीन मुलाला माहित नाही भाडी वगैरे मारली म्हणजे काय, नीट सांगा. दुसऱ्याच्या शेतात राबल्याशिवाय काय भेटत नव्हतं. जायचो, सकाळचं उठायचो, पेरायचं, ऊस फोडायची, तेव्हा ती घरी पैसे याच. मित्रांनो बघा, ज्यावेळेस एखादा ड्रायव्हरचं नाव होत असतं ना, त्याच्या माग भरपूर संघर्ष असतो. ड्रायव्हरने जसं सांगितलं, ज्यावेळेस दुसऱ्याच्या शेतामध्ये आपली बैल जायची, काम करायची, राबायची, म्हणजे त्यामुळे सगळं ही तुम्हाला आता ही फळ जी भेटले, कष्टाचं फळ भेटलं. कष्टाचं फळ भेटलं आपल्याला.
किती वर्ष लागली एवढं हे आता नाव याला? कारण मी तुमच्या घरी आज मुलाखत घ्यायला आलो म्हणजे नाव तुम्ही काहीतरी केलंय. नाव याला कसं आहे, नाव याला बरेच दिवस गेलेत. हम्म. हा बिनजोडला गाड्या हाणल्या तिथनं, पुन्हा तसं करत 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 गाड्या हाणताना माणसांनी दिसायला लागलो की पुन्हा एक बैल पळत होता वरण्यातलं एक निशाण म्हणून, त्याची गाडी हाणली शर्यतीला. तिथनं पळत करत करत पुन्हा न्हावीचा वजीर पावला. जसा न्हावीचा वजीर हाणायला लागलो तिथनं माझं नाव बऱ्यापैकी झालं. म्हणजे माणसाने वाटायला लागलं एवढा मोठा बैल हाणतोय म्हणजे पोरग गाड्या चांगला हाणतोय. तिथनं नाव बऱ्यापैकी त्या बैलानं केलं. तुम्ही आता न्हावीच्या वजीरचं नाव घेतलं. मित्रांनो, त्या बैलाचं खरंच कौतुक करेल एवढं कमी आहे. ज्या वेळेस मी मुलाखत घेतली कोणाच्या कुठल्या ड्रायव्हरची, त्यावेळेस वजीरचं नाव निघालंय. त्या बैलाचं नाव सगळीकडे निघतं का हो? त्या बैलात असं काय बघितलं? त्या बैलानं इतिहास केलाय. एक ही बिनजोड हारलेला बैल नाही. समध्या गाड्या चांगल्या मारल्या आणि त्याच्या इतकं स्पीडच नाही. तो बैल म्हणजे कसं आहे, एखादा तासातनं पलीकडे जाऊन पुन्हा अलीकडे आला की शर्यत झाली म्हणून सांगायचं आपण. तसला बैल होणी नाही. तसली गती बी नाही, तसला बैल होणी बी नाही. पुन्हा लय गती त्या बैलाला. मग त्या बैलाच्या गाडीवर बसला आणि नाव तुमच्या उजेडात आलं. त्या बैला गाडीवर बसलो तेव्हा त्यांचा घरचा फोन पळत होता लाडक्या. ती गाडी पळत होती. जेव्हा जेव्हा ती गाडी हाणली तेव्हा त्या गाडीनं त्या 1-2च नंबर केला आणि तिथनं चर्चेतच नाव झालं. मग तिथनं ज्यावेळेस चर्चेत नाव झालं त्यानंतर कुठल्या गाड्या, आता चालूच्या कुठल्या गाड्या? तिथनं वजीर हाणला. पुन्हा असं करत 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 कोणाची बी हाणत आपल्या गाड्या मैदानात राहायला लागल्या. आणि तिथनं पुन्हा संग्रामबाया बनकर 78-78 पक्ष्या, त्या बैलाची गाडी आपण कायम आणली. त्या बैलापासून चांगलंच नाव झालं. त्या बैलानं एक लय नाव केलं आपलं. अजून बी बैल पळतोय ना, अजून बी आपण त्या बैला गाडी हाणतो. तिथनं एक बैल ती एक गाडी हाणली, इंडिशेटची रायफल हाणली आणि पुन्हा 7 रोडचा पुष्पा. अशा गाड्या भेटत आल्या, नाव व्हायला लागलं. आता घरणिकीचा राजा आहे, संग्राम चिंडू आहे. म्हणजे आपल्या आपण गाड्या आपलं म्हणजे असं कुणाच्या माग लावून गाडी बसलो नाही जाऊन. माणसाने येऊन सांगितलं बाबा गाड्या हाणाय, पण कुणाच्या माग नाही गेलो आज पाहतो गाड्या हाणा, मला गाड्या हाणाय द्या म्हणून. आपल्या आपण हे केलं. ड्रायव्हर तुम्ही सांगताय कुणाच्या माग लागायचं नाही. हो, हे असं का हो? कारण एखाद्याला आपण विचारल्याशिवाय किंवा मला बसायच्या गाडी त्याशिवाय तर पुढे जाऊ शकत. आपली कला दावायची माणसाला. आपली कला दिसली की माणूस आपल्या मागे येत. असं आहे. माग लागून मग आपण म्हणणार की मला गाड्या हाणतो, आम्ही हाणतो लय, असं काय का म्हणतील की आम्ही हाणतो. आपण आज पावतो कुणी पण सांगावं की ही पोरांनी गाडी माग लागून हाणली म्हणून, कवाच ना. ड्रायव्हर आता वय किती आहे तुमचं? आता मला 25 चालू झालं. तुमचं हे आता बोलणं जर ऐकलं ना तर अनुभव जास्त तुम्हाला आलाय. हो, एवढ्या कमी वयात जास्त अनुभव? काय पहिल्यापासून आवताच्या माग आज 4 चांगल्या माणसात बसणं, तुमच्या सारख्यानं सांगायचं असं नाही असं करायचं. चांगल्या माणसात राहिलो, चांगल्या माणसात बसलो, वयाच्या माणसांनी बसायचं. आवता ह्याच्या वयाची माणसं सांगायची असं आवतान तसं कर. त्यांच्या बसणं हे अनुभव चांगले भेटले. आता तुम्ही व्यवसाय काय करता एक्झॅक्ट? आता व्यवसाय शेतीचाच. हो, या 2 गाया, बैल भाडं शेतीचं, बैलांचं सगळं काम आणि गायांचं दुधाचं. ड्रायव्हर आधी असं कधी वाटलं नाही का बाबा आता तुमच्या वर्गातली मुलं असतील, बाहेर जॉबला असतील किंवा काय, त्यांच्याकडे आपण पण इन्शर्ट करून चांगले इस्त्रीचे कपडे घालून जावं? तसलं गावात मनात आलं नाही ना. जसे 10वीतनं शाळा सुटली तसा बैलाच्या माग बैलातच राहिलो. पण ते असं कावाच नाही की पोर अशा येते आपण असं कावाच ना. आपल्या आपण स्वतः जीव काय असेल ते आपलं आपण करायचं. आता तुमच्या इथली तुमची उंची बघितली, पर्सनॅलिटी बघितली तर तुम्ही मिलिटरीत पण झाला असता. सगळे म्हणायची भरती होणार, पण सगळे आधी म्हणायची नको ह्याच्या नादात पडू. पण वडिलांच्या मागे जाऊन जेव्हा नाद लागला तेव्हा गावता माणसं कमी असायची, आपलं जायचं वडिलाच नाही ताप याचा, आपलं त्यात राहिलं त्यातच राहिलं. तुमच्या जी मनाला वाटली ती तुम्ही केली. गेलो. कोणाचं असं हे नाही झालं की कोणाच्या म्हणण्यानं हेच करायचं तू, तसलं नाही. घरातल्याने बी कवा आपल्याला अडवलं नाही तू हेच कर म्हणून, कवाच नाही. मित्रांनो, ड्रायव्हरने आता सांगितलं, ड्रायव्हर ही जी आता तुम्ही सांगितलं तुम्ही तुमच्या मनाचं ऐकलं, तुमच्या मनाचं केलं.
मला भरपूर लोक अशी बोललेत की ज्यावेळेस आपण स्वतःच्या मनाचा ऐकतो कुठल्या गोष्टीत पडतो त्यावेळेस त्या गोष्टीत सक्सेस नक्की आहे. नक्की आहे. 100% त्या गोष्टीचं बळ भेटतं का तर भेटतं. कसं आहे लोकांचं म्हणजे ऐकलंही पाहिजे काय माणसं सांगतात चांगली बी सांगतात पण स्वतःच्या मनातनं काय गोष्ट करण्यात ते वेगळंच असते ना. त्यामुळे स्वतःच्या मनात नसे केलं. असं कधी वाटलं नाही की बाबा ह्या मार्गाला आलो पुढं काहीतरी भविष्य आपलं अजून दुसरीकडे असतं मोठं झालं? काय नाही सगळे म्हणायचे फौजीत भरती होणार या होणार पण ही ज्या नाव आहे ती एवढं भेटलं नसतं ना. भरती झाला असतो तर कुणी वागला असतं गावातल्या माहिती ही पोरग बघत भरती झाली महाराष्ट्राला माहित झालं असतं. महाराष्ट्राला माहित झालं नसतं ना अख्खो ड्रायव्हर कोण आहे? कोणाही माहित नसतं झालं भरती झाला असतो तो. पण ह्याच्यात आलो ती महाराष्ट्राला तर सगळ्याला माहित झालं ना अख्खो ड्रायव्हर ऑप्शन कोण आहे सगळ्यांनी माहित झाला. मित्रांनो त्यांचं हे बोलणं आहे ना खरंच शिकण्याजोगं आहे. वय 25 आहे आणि एवढं चांगले विचार. मिलिटरीत भरती झालो असतो तर त्यांचं म्हणणं आहे पाहुण्या रावळ्यात किंवा गावात कळालं असतं की अख्खो ड्रायव्हर फौजी आहेत पण आज महाराष्ट्रात त्यांचं नाव आहे अख्खो ड्रायव्हर आपशिंग. तुमच्या गावाचं नाव तुम्ही जसं ही मिलिटरी आपशिंग म्हणलं जातं फौजीच्या तसं ड्रायव्हर म्हणले की तुमचं नाव येतं. बैलगाडी क्षेत्रात एवढंच कमावले पैशासाठी कोणाची गाडी आणली नाही नावासाठीच केलंय सगळं. असं छकड्यात उतर जरी आपण कोणाच्या मागे गेलो नाही की आम्हाला पैसे द्या म्हणून कोणी बी सांगावं की पोरं फक्त पैशासाठी आली का वाजना. ड्रायव्हर आत्ताच्या मुलांचं काय होते तुम्ही पण जवान आहे गाड्या फाटी सोडते त्या नक्की काय होतं? कसं आहे ज्यांना आवत आणलंय ज्याच्या हातात बैलाचं कासर आली ती तासातनं बैल कुरीचा बैल जर फण सोडून गेला की आपण हे करतो ना तसंच आहे. बैल छकड्यात बसतं की खायच्या 2-3 उड्या सावराच पाहिजे गाडी. आता काय झालंय आता झेंडा पाडला की पोरं कासर टाकतात कासर टाकला की मग कुठला बैल वाढायचा कुठला नाही कळत नाही ना मग ते ड्रायव्हर गावताय बैलाला लागतंय हे होतंय. आता कोरीचा तास आपण घेऊन जर गेलो जर बैल सरळ ना आला तर ती वाकडच येणार ना. जर बैलच कोरीच्या तासानं सरळ आणली जर त्या बैलानं पण नाही सोडला तर ती तास सरळ जाणार तसं आहे. म्हणजे जो माणूस आवत काठी करतो त्याची गाडी फॉल नाही ना. जजमेंट पाहिजे. बैलाचा कासरा हातात असलं ना काय होत नाही गाडी हाणताना भ्या वाटत नाही काय नाही. आताची पोरं कशी झेंडा पडले म्हणले की खाली सावरायची नाही काय नाही मग कुठला बैल वाढायचा काय करायचं डोक्यात येत नाही ना. मग आपल्याला गुत्तावणार काहीतरी लागणार बैलाला लागणार मग त्यात मोडामोडी होणार. ह्याच्यामुळे तर पोरं आत्ताची लवकर होते अपघात हीच कारण आहे. कवा गाडी सावरायची नाही काय नाही गाडी सावरायची गाडी सावरली नाही तर काय होत ना सावरली तरच पाहणार ना सावरली नाही तर कुठे बी जाणार. ड्रायव्हर गाडी सावरायची म्हणजे एक्झॅक्ट काय हो 1-2 तर उड्या कासर नाही टाकलं पाहिजे ती अशी जुळवून घ्यायची. कुठल्या बैलाला जास्त उड्या आहे कुठल्या बैलाला कमी उड्या आहे बाबा ज्याला जास्त तर आहे तो बैल हातात ठेवून चांगला शेजारचा बैल लावून घ्यायचा आणि मगच हातातला बैल सोडायचा. बाबा लय एकटीच गाडी पळत असली तर धरून धरून पावायची फॉल नाही होऊन झाली पाहिजे. निकाला बाबा बैल कुठला वाढाला तर धरून पावाला पाहिजे. ही झालं की समज भेटतंय मग. म्हणजे ही सगळं जी तुम्ही डोक्यात घेतलंय पहिल्यापासून कुठल्या तर गुरु मानला असेल की तुम्ही? तसं म्हणाय गेलं तर आमच्यातलं एक पोरग होतं महेश ड्रायव्हर ते एक असंच तात्या ड्रायव्हर तासगावचं चंदू ड्रायव्हर जळगावचं प्रशांत ड्रायव्हर आपला त्यांचं बघत बघत आपलं हिने सांगायचं तसंच चाललं. मग त्या ज्या आता नाव तुम्ही घेतली थोडक्यात त्यांना तुम्ही गुरुच मानले क्षेत्रात? हो दिलीप ड्रायव्हर असते तसं अनुभव दिलीप ड्रायव्हर सारखा कोणालाच नाही. त्यांच्यापाशी बसलं तरी लय असं म्हणजे हे वाटत चांगलं कुठल्याच पोराला गावा वाढीव गोष्ट सांगणार नाही असं नाही असं करायचं ह्यो बैल इथं पावायचा. त्यांच्यापाशी बसलं तरी समाधान वाटत. ड्रायव्हर आता तुम्ही सांगितले हे अनुभव ह्या गुरूंच्या कुठनं घेतलं दिलीप ड्रायव्हर प्रशांत ड्रायव्हर आणि दुसरे ड्रायव्हर. ज्यावेळेस हे अनुभव घेत असतो ज्यावेळेस स्वतः आपण छकडीत पाय ठेवत असतो ज्यावेळेस दुसऱ्यांचं ऐकण्यात आणि ज्यावेळेस प्रॅक्टिकली करण्यात लय फरक त्यावेळेस डोक्यात काय चाललेलं असतं? एकदा छकड्यात बसलं का नाही तर ती शेजारी भावाची गाडी आहे
का आपली गाडी आहे म्हणून नाही, छकड्यात बसत आपली गाडी म्हणूनच हाणायची. मग भावाची असली तरी तिथं बघायचं नाही, याला भावाची आहे ओढून तर का आज पावतर कधीच झालं नाही. असं लय बरं झालं, आमचा परशा पळत होता आणि मी दुसऱ्याची गाडी हाना बसलो, बैलाची गाडी कितीतरी बाऱ्या मारली, तरी पोरांनी कावा म्हणलं नाही की आयला तू गाडीत बसलाय ना आपली कावाच नाही. असं किती बारे तरी झाले. कोरेगावच्या सीमेत नावीचा वजीर पलीकडे आणि आमचा बैल अलीकडे होता, तरी मी गाडी मारली सीमेत बैलाची. पण पोरं आज पावतर कावाच म्हणलं नाहीत की तू गाडी मारली. मनात कधीच काय येत नाही आपल्या, काय असेल ती फाटीच्या आत, फाटी संपल्यावर दोस्त, फाटीत नाही. म्हणजे जे तुम्ही क्षेत्र निवडले त्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करताय, त्यामुळे आज जे सगळं आहे ती आपण संयम ठेवला म्हणून ही भेटले. ज्या पाशी संयम आहे त्याला फळ कावा तरी भेटतं, कधी भेटत. संयम पाहिजे, आणि आता संयम नसला की मग काय नाही. एक ना एक दिवस येतो का तर 100% येतो. ड्रायव्हर संयम ठेवाय लागतोय त्यावेळेस नाव होते. तुमच्याकडे बघितलं तर ते सगळ्यांना कळतेच की अक्को ड्रायव्हरचं नाव झालंय संयम ठेवल्यामुळे कमी दिवसात. ड्रायव्हर एक प्रश्न विचारतो, असं कुठल्याही ड्रायव्हरला वाटत असतं ज्यावेळेस आपण नावामध्ये जात असतो, चांगल्या टॉपच्या गाड्या लागत असते त्या, सगळे ड्रायव्हर आपले जोडीदारच असतात, रोज उठण्या बसण्यात असतो आपण, पण तरी टॉपच्या गाड्या लागतात त्यावेळेस वाटतं की आपली गाडी त्यात नंबरला. त्यावेळेस काय करता? काय नाही, कसं असतं चांगली गाडी मारल्याशिवाय नाव होत ना ड्रायव्हरचं बी. एखादी चांगली गाडी मोठी ड्रायव्हर मारली गायला माणूस म्हणता ही गाडी मारली, आणखीन फरक पडतो ना. मग चांगली त्या ईर्ष्याच लावायला लागते तिथं. मग ती हात काय होतंय ते बघायचं. तेव्हा बघा की आमच्या मैदानात जोट गाडीत तुटलं, गाडीने सेमी काढल्या, तिथं लय हे झालं. ड्रायव्हर मित्रांनो औंधाच्या मैदानात मी पण होतो. मी ती गाडी बघायसाठी उभं राहिलेलो. मी गाडी बघितली आणि ड्रायव्हरांना मी बघितलं, ज्यावेळेस जोट तुटलं आणि चेंडू असा खाली तोंडावर कोसळला, त्यावेळेस तुम्ही गाडीतनं पडला आणि स्वतःला सावरलं. माझ्या अंगावरून छकडं पलीकडे गेलं, माझ्या अंगावरून छकडं पलीकडे गेलं. तो शेण असा झालेला, एक 200-300 फूट गाडी गेली आणि छकड्याचं झूम ओढलेलं, तरी मी गाडी हाणत होतो. पण त्या नशेत मला काय कळत नव्हतं मी गाडी हाणतोय काय चोट मोडलंय काय डोक्यात आलं नव्हतं. जेव्हा निकालात गाडी अशी छकडं मी जसा पडलो छकडं गेलं तर तेव्हाच मला कळालं की आपण पडले. मित्रांनो खरंच ड्रायव्हरांना मानलं पाहिजे. मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलं तो क्षण. जोट मोडून निकाल त्यांनी हार मानली नाही, गाडी बसावली, गाडी तुम्ही बसावली, फायनलला पात्र केली. ड्रायव्हर तुम्ही तिथनं लगेच चालाकपणा केला आणि उठून पुन्हा गाडी हाणा गेली. एवढं सगळं ह्या क्षेत्रात करायला लागतं. हो, म्हणजे मित्रांनो धोका पण ह्या क्षेत्रात भरपूर आहे. ड्रायव्हर तुम्ही तुमच्या काळजावर दगड ठेवून सगळं करताय. सगळं काय डोक्यात आणायचंच नाही ना गाडी बसलं दुसलं. पण एक आहे, ज्याच्या मनात भीती आहे ना त्याने छकड्याला कवाच पाय लावायचा. ज्याचं मोकळं मन आहे ना त्यानं गाडीत बसत त्याला काय होत नाही. आयला आता एखादं कसं पोर म्हणतो आयला हानू का नको तसलं जर काय वाटायला लागलं तर ते एखादं मैदान हाणायचंच ना, गप बसायचं. तुला आपल्याला वाटतं आयला बाबा नको आज गाडी हाणा, मनात जर काय गोष्ट आली तर छकड्याला पायच लावायचं ना. ती दाखदूक चालू होती ना, मग धड गाडी बी नीट हाणा येत नाही, मन बी लागत नाही. त्यापेक्षा ते एखादं मैदान थांबायचं, हाणायचंच ना. असा कुठला किस्सा सांगचा कायम तुमच्या लक्षात राहणार आहे? तसं म्हणाय गेला तर किस्सा आमचं मैदान एक आणि अंगापूरचं मैदान. तिथं चाक मोडलेलं छकडा तिथं 2 नंबर केलेला आणि आमच्या मैदानात जोट मोडले. असलं शेण ती कावा विसरू शकत नाही. मित्रांनो हे दोन्ही पण शेण मी बघितलेले आहे, ते अंगापूरचा पण बघितलाय आणि औंधाचा बी बघितलाय. ड्रायव्हर तुम्हाला खरं सांगितलं तर आता नवीन पिढीचा लिजेंड मानला जाईल म्हणायला लागल. कारण काय माहितीये का, जास्तीत जास्त अपघात तुमच्या गाडीसोबत होतात पण तुम्ही गाडी बसवता. काय आता असतं काही ना काहीतरी, कारण ज्या मैदानात अपघात झालाय मी तिथं आहेच. हो, तुम्हाला पण माहिती, बघितलंय तिथं माझ्या डोळ्याने बघितलंय. काय बैलच साथ देते म्हणायचं, काय करायचं. बैलांची साथ दे मुठ्ठी म्हणायचं आपल्याला, तीच वाचाव देतील तीच साथ ही करते. तुम्ही बैलांच्यावर विश्वास लय ठेवता. नंदी आहे पसवू शकत नाही ना का.
तो फसवू शकत नाही कधी. ह्या क्षेत्रामध्ये कमी वयात काय काय शिकला? क्षेत्रात आल्यासारखं या कमी वयात नाव लय झालं. नाव लय कमावलं, माणसं लय जोडली. आज कुठं पण गेलो तरी ज्याला माहित नाही ती बी हाका मारते, ती मलाच ओळखत नाही ती काय काय माणसं. असं कुठं बाहेर गेलं तरी एवढंच कामाला ह्या क्षेत्रात येऊन माणसं लय जोडली. माणसं जोडली. लय माणसं जोडली. ज्यावेळेस बाहेर जातो ना अशी ओळख देत असतात लोक, हो त्यावेळेस एकदम रॉयल वाटत असेल. लय म्हणजे असं वाटतंय बघा की आज आपण बैलगाडी क्षेत्रात नसतो तर कोणी हाक मारली असती. या बैलगाडी क्षेत्रात हाय म्हणूनच माणसं वागतात ना. हा म्हणजे या बसा असे म्हणतात. तर ह्या बैलगाडी क्षेत्रात नसतं तर कोणी वागला असतं नुसतं गावन पाहुणेच, बाकी कोण आहे. आज महाराष्ट्र वाघ त्याचं समाधान आहे. ड्रायव्हर आता जेवढ्या ह्या क्षेत्रात चांगल्या गोष्टी होत असतात, चांगली माणसं, तेवढीच वाईट पण भेटत असतात. वाईट काय अनुभव आला? आज पावतर तर जे जे माणसांच्या बरोबर संबंध झालं, आज पावतर आपल्या बाबतीत तर असं कधी झालं नाही की आपल्याला हे माणूस असं वाईट म्हणलाय, आपली मापं टाकली, कधीच झालं नाही. सगळी माणसं चांगलीच. असं कोणच नाही. आता काय कोणाच्या डोक्यात येईल ती काय त्यांच्यापाशी असेल, पण आपल्या बाबतीत तर आज पावतर ना असं कधी झालं. सगळ्याबरोबर चांगलंच, ना वाद कोणाबर ना कोणाचं काय, सगळ्याबरोबर चांगलंच. आपली दुस्तीच चांगली सगळ्यावर. भांडण असं पावतर आवाज कोणावर नाही केलं. असं कधी वाटलंय का हो तुम्हाला, गाडीवर बसलाय आणि मनात भीती वाटली की बाबा आता शेजारी गाडी टॉप लागली एकदम, गाडी आता ती आपल्याला मारायची, पण तरी वाटतंय की ती गाडी मारायची नाही, ती गाडी मारली? आम्ही ह्याला गेलो कोणेगावचं मैदान. कोणेगावचं मैदान तिकडे गेलेलो. तवा नाहीचा वजीर आणि त्याचा घरचाच खोंड होता. आणि तेव्हा एका वासराची लय चर्चा होती. नाव कशाला घ्या, कुठल्या बैलाचं नाव घ्यायचं नाही, लय चर्चा होती. आणि ती गाडी आमच्याच गटात होती. आणि मला सगळी म्हणायची ह्यात नका हाणू, तुम्ही पुढं आणा. आणि अण्णा म्हणायचं काय हाणू, ह्यातच आपली काय, फेऱ्याला आलोय, फेऱ्याला म्हणूनच गेलो ना आम्ही. आणि ती गाडी घाटाला मारली बैलाने, वजीरने. आणि त्याच मैदानात 1 नंबर करून आलो. जिथं फेऱ्याला म्हणून गेलो तिथं 1 नंबर करून आलो. मग ड्रायव्हर असं ज्यावेळेस फेऱ्याला म्हणून जात असतो ना, 1 नंबर होत असतो, त्यावेळेस आनंद गगनात मावत नसेल? नाही बघा कावाना बैल लय दिवसातनं बाहेर काढलेली असते ती जाग्यावर, एकदम मैदान नेली 1च नंबर केला. तो बैल तसा म्हणजे त्याला कावा अवतार आणत नाही, ती काय नाही, कावा बी काढा, एकदा सरळ लागला की तो चांगलीच गाडी मारतो. ड्रायव्हर तुम्ही आता जुनं पण बैलगाडी क्षेत्र बघितलं असेल, ह्या नादात आहे म्हणल्यावर बघितलंच असेल. ते जुन्यातलं बैलगाडी क्षेत्र ना, आता तुम्ही ड्रायव्हर आहे नवीन ह्या नादात, ते काय फरक काय झालंय? आता पैशामुळे सगळे झाले. पहिली माणसं मैदानात पैर करायचं आणि गाड्या त्यांच्या कायम राहायच्या, वर्ष पळत होत्या. तर आज 1 नंबर केला तर उद्या बैल दुसऱ्या जोट्यातच नाही. गाडी कुठली टिकून पाहिजे, कोणाची टिकून पाहिली नाही. मी जुळवलेली गाडी तेवढीच पळते संग्रामन चेंडूची. 5-6 मैदाना गाडी नाही पडली अजून. आणि जेव्हा पाहिली तेव्हा राहिली. तेवढीच गाडी बघा पळते आमची. म्हणजे कसं आहे, ह्यात पैशामुळे सगळं वायदी, सगळ्यात महत्वाचा विषय वायदीशिवाय आता काहीच नाही. ज्याचा बैल पळतोय त्याला पैसे द्यावे लागतात, कारण त्याने बी कुणाला तरी पैसे दिलेले असतात, त्याच्यामुळे तो माणूस मागतो. आणि आपण काय म्हणतो, आयला तो लय पैसे मागतोय, अरे त्यानं बी कुठेतरी पैसे घालवलेले असतात ना आधी, त्याच्यामुळे वायदी ही द्यावी लागते. आता काय काय लोक तर मला बोललेत, मुलाखतीतनी बोललेत की वायदी चांगली आहे, चांगला बैल भेटतो वायदी दिल्या पैऱ्याला. आता खोगा तुमच्या नशिबात त्या बैलाला पैसे दिलं, आपण एखाद्या बैलाला वायदी दिली, वायदी देऊन बी तो बैल आपलाच त्याला वाढून पळाला तरी नशीब पाहिजे मालकाचं की त्या बैलाबर राहायचं. वायदी देऊन जर गटाला मार खाल्ला तर मग काय अर्थच नाही. आणि वायदी कावा द्यायची, आपला बी बैल कुठं तरी त्या बैलाला पुरत असेल तरच वायदी द्यायची. नाहीतर तुमचा बैल पाक पळण आणि तुम्ही 60-70 हजार द्याल तर त्या बैलाचा दोष नाही ना काय. आपला बी बैल तेवढ्या स्पीडनं पाय हलावलं पाहिजे तर ती वायदी देऊन फायदा आहे. मित्रांनो, चांगली गोष्ट ड्रायव्हरांनी सांगितली. ज्यावेळेस आपला बैल जर स्पीडचा असेल
त्या बैलाचं गण निघल तर तुमच्या बैलाचं बी नाव होईल आणि त्या बैलाचं बी नाव होईल आणि पुढं पैरे भेटतील. ड्रायव्हर खरंच तुम्ही सांगितले ते खरं आहे बरं का. कारण जर आपल्या बैलाला जर ती स्पीड नसेल, त्या प्रकारचं स्पीड नसलं ना बैलाला, तर कुठंतरी आपलंच नुकसान आहे. आपण मस्त बाकासोबरोबर 60-70 हजार रुपये दिले. हा. मस्त आता तो बैल पैसे घेऊ द्या, पण तो बैल महाराष्ट्रातला एक बैल तरी उजेडात आणतोय कायम. हा. आज तो बैल सगळे म्हणतील बाकासोर इतका वायदे घेऊ द्या, पैसे घेण्याबद्दल काय नाही, पण तो बैल एक तरी बैल उजेडात आणतोय ना, त्याच्यावर की नाव होते. पण त्याच्यावर पाहायला बी आपला बैल तितका प्रेशरचा पाहिजे. तर नाहीतर मग काय, बकासोर पाहलो गटाला मार खाल्ला का खाल्ला, तर आपला बैल नाही पाहायला. असं करू नका. आपल्या बैलाचा व्यायाम घ्या, कुठेतरी बैल आपला बी चेक करा, तर तो बैल घाला. पैसे दिल्यासारखं काय वाटणार बी नाही. पाला म्हणजे समाधान, गाडी बी राहिली, बैल बी पाला, नाव बी झालं, असं झालं पाहिजे. नुसतं पैसे द्यायचं वाया घाला पाहिजे, काय त्याचा अर्थ नाही. आपलाही बैल कुठेतरी हल्ला पाहिजे. ड्रायव्हर तर ह्या क्षेत्रात चांगले बघणारे असतात आणि वाईट बोलणारे पण असतात, की बाबा काय होतं, आपलेच पाहुणे राहिले किंवा गावचे असतील किंवा कोण बी असतील, की बाबा ही पोरं काय असंच करते, ड्रायव्हर बनते, असं पण झालंय कधी. कसं आहे, आता ज्याला काय कोणाचं बघवत नाही, एखाद्याला काय कोणा गोष्टी बघवत नाही, तर ती माप टाकणार, काय बी म्हणणार, पण बोलणाऱ्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्या मनाला वाटेल ते आपण करायचं. बोलणारे बोलून जाणार, काय गाव नाव उठावा असते, हे असं नाही असं करते, काय करते, बोलणारे बोलूनच जाणार. आपल्या मनाला वाटते तेच आपण करायचं. पण आज तर गावात तर असं म्हणजे आपल्या बाबतीत तर कोण अजून तर नाही म्हणलास. सगळे संबंध चांगल्या माणसांच्या बरोबर आहे. गावात गेलो तरी अजून सगळे संबंध चांगल्या माणसांचे. ड्रायव्हर आता ड्रायव्हर की म्हणले की पैशाचा पण विषय येतो, मालक असेल किंवा बैलाचा विषय, सगळे ही घटक निगडीत आहेत. आता ज्यावेळेस गाडीवर बसता त्यावेळेस पुढचे मालक लोक तुम्हाला स्वतः पैसे येऊन देतात का तुम्हाला मागायला लागतात? नाही, मी कावाच कोणाची बी गाडी आणून द्या, मागाय नाही पैसे जात. एखादं मैदान दिलं नाही दिलं तरी आपण मागत नाही. चकड्यात उतरलो की तिकडे जात बी नाही. पण मस्त काय काय संध्याकाळी करते ती, पाठाव दिदी कावाज असं, एखाद्यानं बक्षिसातलं पैसे दिलं तरी आपण कावाज मापत नाही. किती दिली ती किती आहे ती बघतच नाही. त्याच्यामुळं आपण आज इथपावतर पोचलोय. असं पण झालं असेल की सुरुवात ज्यावेळेस झाली त्यावेळेस फुकट पण गाड्या आणल्या असतील. लय जण जास्तच काय नाही, काय मनाला वाटेल दवा द्यायची काय नाही. पण आपल्या बाबतीत जर असं नाही का झालं, पैशाचा हा विषय नाही. आपण स्वतः कावा छकड्यातनं उतरलो की आपल्या आपणच मार्गाला. म्हणजे फुकट पण गाड्या चालवल्यात लय, असं काही काय झालंय, लय बारे झाले असं. म्हणजे तुम्ही संघर्ष भरपूर केला. लय 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 केला. ड्रायव्हर आता ज्यावेळेस आपण फायनलचा फेरा असतो, पुढचं 100 फूट अंतर राहिलेलं असतं, जरा अंधार पडला आलेला असतो, त्यावेळेस गाडी आपली 1 नंबरात उतरवायची असते, पहिल्या 2-3 नंबरात. त्यावेळेस कशी गाडी आणतो? अंधार पड, आता कसं झालंय, आता ही संघटना झाल्यामुळे फायनल उजेडत होते. पहिलं काय अंधारातच की, तेव्हा मग काठी घे कुठं काय घे, त्यात नासलं करून 1 नंबर होयात. पण आता ही संघटना झाली, ही पट्टी सिस्टम आल्यामुळे ड्रायव्हरला धोका नाही. अंधारा पडल्यावर फायनल उजेड साकटा होतंय, निकाल व्यवस्थित होत्यात, त्याच्यामुळे काय वाटत नाही. सुट्ट निकाल होती ती, कावा कुठल्या कमिटीला ताप होत नाही काय नाही. असं ही चांगलं झालं. संघटना झाल्यापासून मैदानावर शिस्त लागली आणि मैदान लवकर व्हायला लागली. आज 5 आणि 6 फायनल होते, तेव्हा संघटना नव्हती, तेव्हा 7 फायनल बी होत नव्हतं. घ्या बक्षीस वाटून, काय बैलगाडी मालकाचं मारून व्हायचं. पण काय काला काय दाखवा तुम्ही पुढच्या 100 फुटात बसवायचे असल्यावर? काय ढकलायची बैल जेटीनं, उठायचं उभं राहून त्याची ढकलून जातीच निकालात बैल हाणायची, कडव गाडी हाणायची, ढकलायची बैल, एवढंच करायचं. आता आत्ताच्या ह्या सध्याच्या ह्याच्यातला तुम्हाला कुठला असा बैल आवडेल, त्या गाडीवर बसलून खरंच मनापासून आनंद झाला ती गाडी हाणल्यावर आत्ताचा? आता त्या दिवशी अकलूजला मैदान झालं, घरणीचा राजांनी गाडी माझी 1-2 चकडा मागच पळत होती, आणि तिकडं बक्कासूर, ही सगळ्या गाड्या चांगल्याच होत्या. फायनल इकडं मथुर होता, पण मागणं जाऊन निकालात गाडी घातली आणि गाडीच त्या सामना दिला 2. त्यावेळेस भरपूर आनंद झाला. एवढं मोठं मैदान अकलूजचं
आणि पब्लिक लय हम्म. तेवढ्या त्या मैदानात नाव म्हणजे हेच आहे. चांगलं मैदान झालं. महाराष्ट्रात नाही मैदान तसं व्हायचं. चांगलं मैदान केलं ते. या ड्रायव्हर क्षेत्रात काय काय अडचणी आल्या? अडचणी लय अशा येते ते. एखाद्या बारीला मैदानात गट बी गावत नाही. काय काय टायमिंगला महिना काय कायला गुलाला गावत. असंच लय अडचणी येते त्या. फक्त संयम पाहिजे. संयम असल्याशिवाय काय नाही यात भेट. शांत डोकं पाहिजे. तर आज गट नाही गावला म्हणून चिडाचिडी असलं. संयम असतं की सगळे भेट. म्हणजे बिना गुलालाचं बी राहायला लागतं. राहायला लागतं की. बैल पळाल्याशिवाय काय होत नाही. ड्रायव्हरचं काम कसं निकालाकडेच गाड्या हाणायच्या. बैल पळायला लागतील. बैल पळाल्यावर सगळं भेटत. जर बैलच पळत नसेल मस्त ड्रायव्हर एक नंबरातला पण बैलच पळणं तर काय करायचं. बैलाने बी पाय हलावलं पाहिजे ना तेव्हा ड्रायव्हर काम करा. मस्त आपण हाणून दामाजन बैलच पळणं तर काय करतं असं बी आहे. मग आता अपयशातनं काय शिकाय भेटतं? आता कसं झालंय आता रोज आपली एखादी गाडी जुळवायची ती हाणायची गुलाला पात्र करायची. असं करायचं. पायरा करायचा इकडे तिकडे गाडी जुळवायची. गाडी जुळवून हाणणं गाडी राहते. आपण स्वतः जुळवायची. ह्यो बैल मालकाची सांगायची ह्यो ह्याच्यावर घाला गाडी गुलाल आणि ती आपण हाणायची. गुलालात राहते गाडी. ड्रायव्हर अपयश भेटलं तुम्ही सांगितलं प्रयत्न करत राहायचा. गाडी जुळवायची गुलाल राहायची. ज्यावेळेस सारखं याची भेटत असतं त्यावेळेस असं कुठेतरी वाटतं का हो मी आता लय मोठा झालं? कसं आहे मनात तसलं काय जाणार ना आपण मोठं झालोय म्हणून बारक्याची गाडी हाणायची नाही. मोठीच हाणायची. कोणाची बी असू द्या. माणसं काय म्हणते ती लय मोठा झाला आता तू मोठ्याचीच हाणणार. अशी म्हणजे काय काय टोमणं मारते तीच की आपली चेष्टन हे काय नाही. कोणाचाही बैल असला मोठा बैल कावा बी थांबतो कावा बी पळतो आणि बारका बैल कावा बी इथून मोठ्याची मारतो. त्याच्यामुळे काय तसलं डोक्यात आणणार कोणाची येईल तिची हाणायची. आता आमची वासरच पळती ती संग्रामन चेंडू का मोठी आहे ती का बारकी जायची पण चांगल्या गाडीत राहते. एवढंच करायचं. आता ही खरं आहे तुम्ही सांगितलं ती लोक बोलत असतात आम्हाला पण बोलतात की ड्रायव्हर बसत नाही ती. पण मी बारीक ड्रायव्हरांना तो प्रश्न विचारला त्यांनी सांगितलेलं ज्यावेळेस आम्ही बसतो एखाद्या वेळेस बसलो गाडी जर आमची गाठालाच मार खाल्ली तर पुढच्या महिनाभर आम्हाला गाडीत कोण चढून देत. तसंच आहे हो तसंच आहे. असं होतच की काय होतं आता तुम्हाला सांगतो काय काय माणसं आमचा रुसवा गाडा बसावी लागतो. जवळची काय दुसरी असते ती तोडून चालत नाही. पण त्यात कसं होतं बैल बी त्या प्रेशरनं पळायला लागतो. आता कुठेतरी ती काहीतरी हाणायची म्हणून म्हणायला आज एवढा ड्रायव्हर बसून मालकाला नाही आज तुझ्या गाडीवर आखू बसून तुला गट नाही गावलं एवढा मोठा ड्रायव्हर असतो असं मग टोमणं मारतात ना. बैल पळायला पाहिजे. बैल पळाल्याशिवाय ड्रायव्हरचं नाव होत नाही आणि बैलाला बैल लागल्याशिवाय शेजारचा बैल पळत नाही असं आहे. तिथं जर हार जर झाली तुमची तर पुढे तुम्हाला अडचण येते. ती काय काय माणसं म्हणते ती त्याला आज ह्या गाडीवर गट गावला नाही ह्यो मोठ्याच गाड्या ह्याचं नाव. मग ते आपलं तेवढी डोक्यात याड काढायचं. दुसरी एखादी गाडी जुळवायची त्याच मैदानात गुलाबात ठेवायची. त्या गाडीनं मार खाल्लाय. ड्रायव्हर कधी कधी असं बी होतं की बाबा बैल पण टॉपचे असतात सगळं असतं टॉपच पण तरी गाडी मार खातील. लोक काय म्हणतात आज यांचं नशीब नव्हतं. कसं असतं काय ना काहीतरी चार पायाचा मा आहे तिथं हार आहे इथं जीत आहे. कोण ना कोणतरी कोणाला पाडायचं असते. आज बाकासूरची गाडी हेनं मारली म्हणून तो का आज बाकासूरची गाडी मार तसं नाही. त्याला बाकासूरच्या जोट्यातला बैल पुरला नसेल मस्त बाकासूर एकटा वरतो म्हणून त्याचा जोट्यातला बैल पाळला नसेल त्याच्यामुळे गाडीनं मार खाल्ला असेल. पण कुणी कुणाच्या बैलाला नाव ठेवू नाही ह्या क्षेत्रात. नंदी आहे ह्या नंदीला नाव ठेवून काय भेटणार आहे नाही काय भेट. काय ना काहीतरी दुखापत असते बैलाला मग काहीतरी असतं आजारी असतो बैल काय होतं एखादा मैदान बैल पळतो एखादा मैदान नाही पळत. नाव ठेवायचं नाही कुठल्या बैलाला. सगळी बैल आपली सारखी जायची त्याच्यामुळे नाव कुठल्या बैलाला ठेवायचं नाही. ड्रायव्हर आता एक प्रश्न विचारतो मी भरपूर जण बोलले हा प्रश्न विचारा. काय काय मुलं दिवसात किती पण गाड्या आणतात ती बरोबर आहे का? त्याच्यामुळे तर ही मग असं बघताय तुम्ही अपघात होते की काय गाड्या हाणण्याबद्दल बी काय नाही. आपला दम रोखून गाड्या हाणली पाहिजे. तुम्ही आता एक फेरा आणला गेलं की दुसऱ्या फेऱ्यात गाड्या हाणा गेला की मग त्या मालकाचं बी नुकसान आहे. मालकाला सरळ सांगायचं
हा 1-2 मैदानात जावा, गाड्या हाना, 1-2-3 गाड्या हाणल्या तर काय नाही, फक्त गॅप ना हाना. अहो, ह्या गटात माग असली की नाही जुळत गाडी. हा एका सीमीत लागली की तिसऱ्या सीमीत असली की ती जुळतो, एका सीमीचा गॅप गावतो. एक अन 2 सीमीत असली की मग जुळत नाही. मग आपलं काय करायचं, एका सीमीत 2 गाड्या एका मागे लागला की कुणाला तरी सांगायचं. मग परसूला आम्ही काय करतो, आम्ही दोघं एकामेकाला सांगतो, परसूला एक मग हनुमान असं करतो. ऍडजस्टमेंट करायला लागते. ऍडजस्टमेंट करायला. जास्त गाड्या नाही आणल्या पाहिजेत. मग ते असं होतच ना. मग ढासा पाणी पिलं की ते ताप. ड्रायव्हर आता ह्या क्षेत्रात काय झाले माहिती आहे का, आत्ताच्या ह्या क्षेत्रात नवीन मध्ये काय लोक असे बोलणार आहे की ड्रायव्हर आता पैसे लय कामात बैलगाडा मालक गोत्यात यायला लागले. सगळ्याला वाटतं की ड्रायव्हरला लय पैसे भेटते ती, असं काय नाही. ड्रायव्हरला लय पैसे भेटते ती. तुमच्यासारखी माणसं बाहेरनं जी पुकारतात ना, ती पैसे पुकारलं की माणूस काय म्हणतो, ह्याला आज 5,000 पुकारलं, 10,000 पुकारलं. काय माणसांचं प्रेम असतं म्हणून ती माणसं पुकारतात. आणि मालक आता 1,00,000 बक्षीस आहे, त्यातलं 10,000 रुपये देतो ड्रायव्हरला. काय लय पैसे देत नाही. आणि बाहेरचं पुकारलेलं पैसे. आणि बाकी माणसाने वाटतं आज 1 नंबर केले म्हणजे 20-25,000 आणणार, एवढे पैसे पण देत. 1,00,000 आपले त्यांचे आपले 10,000 रुपये देतात. ती पोकारलेली बक्षीस असते, त्याच वाटतं माणसाने लय पैसे ड्रायव्हर कमावते. पण काम त्याच्या मागे काय करायला लागतं ही बाकी कुठं माहिती. उद्या काही अपघात झाला तर ती 10,000 लागते ती का 10 लाख लागते ती गावलं नाही ना पुढचं. म्हणणाऱ्याची काय तोंड धरायची ती काय माणूस म्हणते. ड्रायव्हर आता हे सगळं आपलं चाललेलं असतं, हे सगळं चाललंय ती बैलगाडी क्षेत्र असेल आणखीन काय असेल, सगळं आपलं चाललेलं असते, व्यवहार चाललेलं असते, सगळं पैशा होतं. आणि पैशाशिवार तर दुनिया चालत नाही. दुनिया या क्षेत्रात आला आणि किती संपत्ती कमावली. ह्या क्षेत्रात देऊन, बैलगाडी क्षेत्रात देऊन सगळं घर बांधलं, सगळं झालं. गोठा बिट्टा आपला सगळं बैलांच्या जीवावर केलं. काही घरातलं कोण कामावर नाही, काय नाही आपलं काय बैलांच्या जीवावर सगळं. म्हणजे सगळं जे विश्व निर्माण केलं ती बैलांच्या जीवावर. आता काय स्वप्न आहे पुढं? काय आता स्वप्न राहिले तर सगळी स्वप्न पूर्ण झाली. काय स्वप्न आहे असं वाटतंय का कुठल्या ह्या बैलाच्या मला गाडीवर बसायचे त्यावेळेस माझं सगळं स्वप्न पूर्ण होईल? आता कसं आहे, नाव घेऊन काय करायचं आपल्याला. ज्याच्या बसायची आपल्या नशिबात आहे ती तेव्हा ती भेटतेच आपल्याला. जेव्हा ते वेळ काय येईल की ती भेटणारच आपल्याला. त्याच्यामुळे असं नाव घेऊन नाही कसं बसायचं. जेव्हा ते योग येईल काय येईल तेव्हाच ती भेटणार आपल्याला. तेवढं झालं की झालं. आणि ती भेटणार लवकर. आता बैलगाडी क्षेत्र म्हणलं तर सगळे म्हणतात पैशाचा बाजार झाला. आता ती सगळ्याला वाटतं की पैसे, आता पैशाशिवाय चालतच नाही काय तर. गाडीवाला सांगितलं की पैसे द्यावं लागते, ती पावतीला बी पैसे द्यावं लागते. पैशाशिवाय नाहीच काय झालं. पैसा आहे तर हे क्षेत्र आहे. पैसा आहे तरच क्षेत्र आहे. आणि मित्रांनो खरं सांगितलं त्यांनी, हेच नाही क्षेत्र, कुठलंही क्षेत्र असू द्या, कुठं पैशाशिवाय कुठली गोष्ट होत नाही. पैशाशिवाय कुठली गोष्ट होत. या क्षेत्रात अशी कुठली माणसं कमावली की ती माणसं तुम्ही हाक मारली की कधी पण तयार राहतील? अशी लय माणसं जोडली ती. तेव्हा पण आपण फोन गेला ना वेळेला उभे राहणार. ड्रायव्हर ह्या क्षेत्रात तुम्ही अपघात झाले तुमच्या, पण तुमचं नशीब चांगलं आहे आणि तुम्ही हुशार ड्रायव्हर आहात, त्यामुळे काय झालं नाही. घरचे कधीतरी बोलले असतील की नाद बंद करा? नाही, घरच्यांचा तर ह्या विरोध अजून पावतर तर कावाज नाही आला. फक्त घरच्यांचं म्हणणं आपला हातपाय संपवून सगळं करा, एवढंच म्हणणं. ते असं इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको कधीच नाही. कवाच अशी म्हणली नाहीत की बंद करायचं नाही, फक्त हातपाय संपवून करा, एवढंच म्हणणं त्यांचं, बाकी काय नाही. आता तुम्हाला मित्रांनो आत्ताच हे सगळं विचारलं, जुन्या काही गोष्टी विचारतो. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा शर्यती बघायचा त्यावेळेस कुठली अशी मनात तुमच्या गाडी बसायची हो की ही गाडी बघितली की खरंच भारी वाटायचं लहान असताना? मोठा लक्ष आणि बारका लक्ष, तसली गाडी म्हणजे असं अंतर नुसतंच बघत बसायचं. बघतच असं त्या गाडीकडे वाटायचं तसली बैलच होणार नाही. सोनार पाड्याचा सोन्या, नाहीचा वजीर, मोठा लक्ष, असं म्हणजे बघतच असं वाटायचं की ह्या गाड्यासनी स्पीड काय.
मोकळ्याच गाड्या अशा मोकळ्याच पळायच्या. लय अंतर लक्षाचं बारक्या लक्षात ती गाडी लय आवडायची आपल्याला. लय पळायची गाडी. आता ह्या क्षेत्रात याचं म्हणलं तर असं कुठलं पण क्षेत्र असू द्या, त्या माणसाकडे बघितलं तर ती क्षेत्र आपल्याला आठवतं. असं कधी वाटायचं की बाबा ह्यो माणूस आहे ना ह्यागत आपल्याला बनायचे त्या काळात, किंवा तो ड्रायव्हर असेल किंवा तो बैलगाडी मालक असेल? तेव्हा दिलीप ड्रायव्हर शिरज वस्ती, चंदू ड्रायव्हर जळगाव आणि बारीक ड्रायव्हर शिरसवडी. तेव्हा बारीक म्हणजे आमच्या वयात. अरे एवढी एवढी स्पर्ग गाड्या आणतोय आपण बी आता ह्याच्याकडे आणली पाहिजे. तेव्हा दिलीप ड्रायव्हर नाव तेव्हा लय चर्चेत दिलीप ड्रायव्हर. मग ती त्यांना बघितले की तुम्हाला वाटायचं ह्यांच्यागत नाव करायचं. ह्यांच्यागत नाव करायचं. मग ती सगळं आता झालं साध्य, नाव झालं. नाव झालं. आता कसं वाटतंय? आता काय लय म्हणजे महाराष्ट्रात नाव झालं. लय बरं वाटतं आता. स्वप्न पूर्ण झालं. आतापर्यंत कितीतरी मैदान हाणली असतील 1 नंबरची? लय आता आठवाय नक्की इतकी कमीच आहे. आठवायचे नाही ते कमीच आहे. असं कुठला मालक बोललाय का की बाबा आमची गाडी हाणली कायम कधीही बोलवा तुम्हाला मदत करू? अशी लय माणसं जोडलेली आहेत. त्याच्यामुळे कुठंच अडचण येत नाही. कवा बी फोन करा, हक्काला उभी यायचीच. मग ह्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आला आणि भरपूर कमावलं, म्हणजे माणसं लय काम, नाव कमावलं, पैसा कमावला, जवळची माणसं कमावली. जवळची माणसं लय काम. बैलगाडी क्षेत्र काय शिकवत? शेवटचा प्रश्न. बैलगाडी क्षेत्रात येऊन दुनिया कशी आहे ती कळालं. म्हणजे महाराष्ट्र कसा आहे, काय कसं आहे ती कळालं आपल्याला. माणसं लय जोडली, नाव बी झालं. आणि बैलानं आमचा पारशा बळत होता, त्या बैलानं आपल्याला लय साथ दिली. त्या बैलानं लय नाव केलं आपलं. 2 वर्ष गाडी पळाली पारशान शंकर, लय नाव झालं आपलं. त्या बैलामुळे आपल्याला अकोल्यावर आपशिंग कोण आहे ते आज वाघ. मित्रांनो, मुलाखत त्यांची घेतली आणि मुलाखत चांगली दिली त्यांनी. कमी वेळ पण अनुभव मोठा आहे. तर ड्रायव्हर एवढं तुम्ही सगळं तुमचं नॉलेज आम्हाला सांगितलं. आत्ताच्या पिढीला तुमच्याकडून शिकाय भेटेल. तुम्ही माझ्यासाठी वेळ काढला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.